धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धुळे महापालिकेची थकबाकीदारांवर कारवाई, मंगल कार्यालय व गोडाऊन सील। धुळे महानगरपालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या वसुली पथकाने शहरात थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। मालमत्ता कर व इतर करांची थकबाकी न भरलेल्या मालमत्ताधारकांकडे जाऊन कारवाई करण्यात येत आहे। महापालिकेच्या वसुली पथकाने शहरातील विविध भागात भेटी देत थकबाकीदारांकडून थकीत रकमेची वसुली केली। काहींना पूर्वी नोटीस देऊनही त्यांनी कर भरणा न केल्याने अशा मालमत्तांवर सीलची कारवाई करण्यात आली। यामध्ये नकाने रोड परिसरातील मनोहर शेवतकर यांचे मंगल कार्यालय सील करण्यात आले आहे। तसेच वैशाली बच्छाव यांचे गोडाऊनही महापालिकेने सील केले आहे। ही कारवाई पुढेही सुरू राहणार असून थकबाकीदारांनी तात्काळ कर भरणा करून सहकार्य करावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वसुली अधिकाऱ्यांनी दिली आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। आयुक्त साहेब व सोलिया मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक तयार करण्यात आले आहे। तरी मनोहर खंडूजी शेवतकर यांच्याकडे 14,44,566 रुपये व वैशाली भास्कर बच्छाव यांच्याकडे 2,09,578 रुपये थकबाकी असल्याने त्यांचे मंगल कार्यालय व मंडपचं गोडाऊन सील करण्यात आलेले आहे। तरी धुळे शहरातील तमाम थकबाकीधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्वरित मालमत्ता कर भरून महानगरपालिकेत सहकार्य करावे। आमचे 2 पथकं तयार आहे। 2 पथकं, एक देवपुरात, एक सिटीमध्ये शहर भागात आजपासून कारवाई चालू करण्यात आली आहे। थकबाकी न भरणाऱ्यांना कडक कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांचं निर्देश दिलेले आहे। एका पथकामध्ये किती कर्मचारी? 7 ते 8 कर्मचारी आहे एका पथकामध्ये आमचे। 50,000 वरील 6,000 वरील थकबाकीदार आहे। त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे। त्यांना 7 दिवसाची मुदत देण्यात आली। 7 दिवसानंतर पैसे नाही भरले तर त्यांच्यावर जप्तीची कारवाई अटळ आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।